नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर LLB 5 इयर 2025 चं कॅप रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं कॅप रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. तर मग आता या पुढची प्रोसेस काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर यानंतर काय करायचंय, कशा प्रकारची ही प्रोसिजर असणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, कॅप रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा याची डेट संपेल तर 2 ते 4 दिवसांनी अल्फाबेटिकल लिस्ट ही डिस्प्ले केली जाते आणि हा एक महत्त्वपूर्ण टप्पा याच्यामध्ये आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, एक तर आपलं नाव या लिस्ट मध्ये आहे का नाही ते चेक करायचंय आणि असेल तर आपण भरलेली सर्व माहिती जसं की आपलं नाव बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, आपली कॅटेगरी बरोबर आहे का, UG PG चे मार्क आणि पर्सेंटाईल आपले त्यामध्ये बरोबर आलेले आहेत का, हे आपल्याला पाहायचं आहे. जर याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर त्याची पुढची स्टेप आहे ते म्हणजे रिसॉल्विंग ग्रेव्हन्स रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट. Candidates to edit the application form and upload required documents through candidate login. जर त्याच्यामध्ये काही तफावत असेल, डिस्क्रिपन्सी आढळून आली तर आपण ग्रेव्हन्स म्हणजे सीईटी सेल कडे कंप्लेंट करायची आहे आणि त्यानंतर जसं काय आपल्याला आढळून आला असेल तर 1-2 दिवसाचा कालावधी दिला जातो की समजा तुमचं काय याच्यामध्ये चुकलेलं असेल तुम्ही ग्रेव्हन्स सबमिट करू शकता. कास्ट चुकून वेगळी टाकली गेलेली आहे किंवा मार्क्स तुम्ही टाकले सीईटी सेल कडून वेगळे झाले किंवा टाकताना चुकला असेल काहीतरी टायपिंग मिस्टेक मुळे तर 2 दिवसाचा वेळ हा तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करण्यासाठी दिला जातो. आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे डिस्प्ले ऑफ फायनल पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड. हे सर्व ग्रेव्हन्स वगैरे कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व चेंजेस केल्यानंतर सीईटी सेल कडून फायनल मेरिट लिस्ट अपलोड केली जाते आणि ही फायनल असणार आहे. जर तुम्ही अगोदर लक्ष दिलं नाही आणि याच्यामध्ये काही चुका आढळल्या तर इथं मात्र तुम्हाला आता 2 कॅप राऊंड होईपर्यंत कुठलाही एडिट करण्याचा चान्स भेटत नाही आणि दिलेल्या माहितीमध्ये काही चूक असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तरी तुम्हाला ऍडमिशन भेटत नाही, कारण तुमच्या फॉर्म मध्ये मिस्टेक असतात आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर फाइंड आउट करतात आणि तुमचं ऍडमिशन रिजेक्ट करतात. म्हणून ज्या पहिल्या 2 स्टेप्स आहेत अल्फाबेटिकल लिस्ट आणि त्याच्यामधली माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची, ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. आता फायनल मेरिट लिस्ट ही तुम्हाला अशा प्रकारची दिसून येते. ही पाठीमागच्या 23-24 वर्षाची ही फायनल मेरिट लिस्ट आहे. तर इथं विद्यार्थ्यांचा कॅप फॉर्म नंबर असतो, विद्यार्थ्यांचं नाव असतं, जेंडर असतं, डेट ऑफ बर्थ असते, कॅटेगरी, प्रिव्हियस कॅटेगरी, कॅन्डिडेचर टाइप, मायनॉरिटी असेल तर ते डिटेल्स इथे येतात, फिजिकल हँडिकॅप्ड असेल तर येस नो येतं, एक्स सर्व्हिसमन वगैरे पुढचे कॉलम आहेत. त्याचबरोबर इथं आता ऑर्फन आहे का, सीईटी चे मार्क्स किंवा मार्क्स होते आता सीईटी पर्सेंटाईल येतील, HSC पर्सेंटेज, SSC पर्सेंटेज आणि रिमार्क काही असेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याचं काही त्रुटी असेल तर त्या रिमार्क मध्ये इथे येतो आणि इलिजिबल फॉर ओपन तर इथं यस नो असा ऑप्शन येत असतं. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण डिटेल्स मी ज्या सांगितल्या होत्या ते आपल्याला चेक करायचं आहे आणि काही जर याच्यामध्ये फॉल्ट असेल, मिस्टेक असेल तर ते आपण ग्रेव्हन्स राऊंड मध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे. आणि मग फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड फर्स्ट अँड कॅप राऊंड सेकंड ही प्रोसेस आहे. म्हणजेच सर्व झाल्यानंतर आपल्याला कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेज सिलेक्शन करण्यासाठी सांगितलं जातं आणि एक 4 दिवसाचा कालावधी त्यासाठी दिला जातो. त्या वेळेमध्ये तुम्ही ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजला ऑनलाईनच तुम्ही त्या ऑप्शन्स द्यायचे आहेत. हे कसे द्यायचे, कशा प्रकारे प्रोसेस चालते याचे रेग्युलर अपडेट, रोज अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वारंवार मिळत राहणार आहेत. आणि मग तुम्ही एकदा का कॉलेज ऑप्शन फॉर्म भरले त्याची प्रिंट आउट काढून तुमच्या जवळ ठेवायची, कारण नंतर ती तुम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट. मग तुम्ही कॉलेज ऑप्शन भरल्यानंतर 1-2 ते 3 दिवसांनी कॉलेज अलॉटमेंट होतं. विद्यार्थ्यांना त्यांच्या सीईटीच्या मार्कानुसार
कॉलेज हे अलॉट केलं जातं आणि आपल्याला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे देखील आपण ऑनलाईन चेक करायचंय. आपल्याला मेसेज देखील येतो, मेल देखील येतो की अलॉटमेंट पब्लिश झालेली आहे किंवा तुमचा या कॉलेजला नंबर लागलेला आहे, तर तुम्ही जाऊन त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. आणि मग आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायला लागतं. सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, फी भरायची आहे. तर मित्रांनो, अशी ही कॅप राऊंड फर्स्ट पर्यंतची प्रोसेस आहे. याच्या पुढे देखील आणखी बरीचशी प्रोसेस आहे, पण ती मी आता तिथे सांगत नाहीये. आपण फक्त आता कॅप राऊंड 1 चा विचार करूयात. त्याच्या पुढच्या प्रोसेस देखील खूप लेंदी आहेत आणि अगदी 4 राऊंड याच्यामध्ये होतात. तर वेळोवेळी तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.